एल्फिस्टन पुलाला होणारा विरोध हा स्थानिक नागरिक साळकरी यांचा जो स्वाभाविकता 19 चाळीत राहणाऱ्या सर्व नागरिकांचा जो होता, त्याचं मूळ कारण हेच होतं की आम्हाला म्हणजे त्या नागरिकांना पुनर्विकसित घर हे त्याच ठिकाणी मिळालं पाहिजे जे MMRDच्या योजनेनुसार ज्या विशेषतः 2 चाळी या पुलाच्या बांधकामासाठी बाधित होत आहेत, त्यांना मिळणारी रोख रक्कम किंवा पर्यायी PAP याला नागरिकांचा विरोध होता। आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, MMRDA कमिशनर, BMC कमिशनर, म्हाडा VP, चीफ सेक्रेटरी, संबंधित सर्व अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेताना मी स्वतः आणि कालिदास कोळंबकरजींच्या सूचनेनुसार आता शासनाने एक निर्णय घेतला आमच्या मागणीनुसार, तो म्हणजे या 19 चाळींच्या संपूर्ण क्लस्टर सामूहिक पुनर्विकास 33/9 खाली कुठल्या खाजगी विकासकाची वाट न बघता महाराष्ट्र सरकार म्हणजे MMRDA स्वतः करेल। MMRDA 33/9 अंतर्गत असलेल्या धोरणानुसार सर्वांना जास्तीचा त्या ठिकाणी पुनर्विकसित घरांची, जास्तीच्या क्षेत्रफळाच्या घरांची पुनर्विकास त्याच ठिकाणी होईल, एल्फिस्टनमध्येच होईल आणि MMRDA स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून तेवढा विभागापुरता काम करेल। ज्या 2 चाळीतल्या रहिवाशांना आता पर्यायी म्हणून जे शिफ्ट केलं जाणार होतं कुर्ल्याला, ते कायमस्वरूपी न करता जसं पुनर्विकासासाठी संक्रमण शिबिरात लोकांना शिफ्ट केलं जातं, तसं त्या केवळ 2 इमारतीतील लोकांना संक्रमण शिबिर समजून कुर्ल्याला संक्रमण व्यवस्था केली जाईल। पुनर्विकास पूर्णतः MMRDA करेल आणि लोअर परेल एल्फिस्टन मधल्या मराठी बांधवांना तिथेच घरं, हे सरकारने निर्णय घेतला। माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मी धन्यवाद देतो। माननीय कालिदास यांनी आमच्या प्रयत्नांना यश आलं असं मी त्या ठिकाणी सांगतो। ज्या वेळेला SPA डिक्लेअर होईल, ट्रान्झिस्ट म्हणूनच ही घरं दिली जातील, हा निर्णय होईल, 33/9 ची स्कीम मंजूर होईल, त्यानंतरच पुलाचं बांधकाम सुरू होईल। वेगळा प्रश्न असा आहे की देश ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यामुळे दुःखात आहे, दुसरीकडे काँग्रेसचे नेते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत। वडेट्टीवार असं म्हणतात की एवढी वेळ होती का दहशतवाद्यांना नाव विचारण्याची, धर्म विचारण्याची, हे अपयश आहे मोदी सरकार। मला असं वाटतं की ज्या पद्धतीने या विषयावर जे कोणी राजकारण करत आहेत ते निंदनीय आहे। हा देशावरचा हल्ला आहे, हा देशावरचा हल्ला असला, काश्मीरमध्ये संपूर्ण भारतीय जातात, त्यांच्यावर गोळीबार आहे, अशा विषयावर राजकारण करणं निंदनीय आहे।